नमस्कार मंडळी, मी अजिता। आज आपण आलो आहोत नक्षत्र वृक्ष उद्यान व औषधी वनस्पती निवेंडी येथे। मंडळी, हे ठिकाण आहे रत्नागिरी गणपतीपुळे येथील निवेंडी गावामध्ये। मंडळी, ज्यांना वनस्पतीशास्त्राची प्रचंड आवड आहे त्यांच्यासाठी हा ब्लॉग म्हणजे निश्चितच पर्वणी असणार आहे। आयुर्वेद असू दे, ज्योतिषशास्त्र असू दे, त्या व्यक्तींना आज या ब्लॉगमधील या विनायक बापट सरांना ऐकायला निश्चितच आवडेल। एकाच ठिकाणी 27 नक्षत्रांची झाडं पाहायला मिळणं हा योग दुर्मिळ आहे, क्वचित ठिकाणी असतो आणि आज आपल्याला तो इथे मिळणार आहे। बापट सरांनी आपल्या लेखाच्या मदतीने इथे एक सुंदर नक्षत्र गार्डन निर्माण केलं आहे। मंडळी, भारतीय पंचांगानुसार प्रत्येक नक्षत्राला एक आराध्य वृक्ष आहे। या वृक्षाची पूजा केली जाते। विशिष्ट नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीसाठी त्या नक्षत्राचा आराध्य वृक्ष पूजण्यास फलदायी मानले जाते। उदाहरणार्थ, ज्येष्ठ नक्षत्रासाठी कडुनिंब हा आराध्य वृक्ष आहे। संकटकाळी आणि आजारपणात आराध्य वृक्षाची पूजा करणे फलदायी मानले जाते। किमान 21 दिवस आराध्य वृक्षाची पूजा करावी। सरांना 2011 मध्ये वसुंधरा मित्र हा पुरस्कार मिळालेला आहे। अगदी लहानपणापासून त्यांचं झाडांवर प्रचंड प्रेम आहे। कित्येक वनस्पतीशास्त्र शिकलेल्या व्यक्तींबरोबर त्यांनी राहून बरीच माहिती गोळा केली आहे। बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला आहे। कोणतं झाड कुठल्या नक्षत्रासाठी आहे, त्याची देवता कोणती आहे, त्या झाडाचे उपयोग काय आहेत, हे सर्व आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करतो आणि फार आवड होती। लहान म्हणजे 8व्या वर्षावर अभ्यास करतो। म्हणजे मला आई ओरडायची की हे झाड उपटून कशाला आणलं असतं, ते जिवंत होत होते, त्याला विचारते कसलं झाड आहे। त्यामुळे तिथपासून मला आवड आहे। आणि त्याचं असं गोष्ट झाली की लहानपणी एकदा काय मी आकाशनं विचारत होतो, आकाशकंदील, तेव्हा ते माझं बोट कापलं ते असताना। ते आईला दाखवायचं नाही, ओरडेल म्हणून बाहेर गेलो तो बोट जास्त कापलं होतं, मग दाखवायलाच पाहिजे। तर दाखवलं, आई औषध लावलं, ओरडली। ते औषध काय लावलं की पांघराचा पाल्याचा रस लावला आणि ते माझं बोट बरं झालं। कोणता पाला? पांघेरा वनस्पती आहे त्याचा, आणि बोट त्यावेळेस बरं झालं। तर मी पहिल्यापासून सायंटिस्ट करायला लगेच दुसऱ्या जे काय केलं, पाला आणला, ठेचला वाईना, तुम्ही बाटल्यावरून रस ठेवून दिला, औषध तयार। आता लहान होतो त्यावेळेला कॅन्सिल फुकट गेलं, पण औषध तयार करायची जी कल्पना ती वयाच्या लहान ते त्यापासून मी अभ्यास करायला लागलो आहे। म्हणजे अँटिग्वाचं झाड त्या पद्धतीने लावलीत आणि हे सगळे 27 नक्षत्राची झाडं जी लावलीत ना, ते पहिला बाहेरचा गोळा 27 आहे तो, आणि मग आतल्या वगैरे सगळी औषधी, नंतर त्याला पर्यायी झाडं जी आहेत ती नक्षत्राची, अशी सगळी झाडं एका ठिकाणी लावलीत बाजूला। मंडळी, या परिसरामध्ये बाहेरच्या साईडला सर्व 27 नक्षत्रांचे वृक्ष आहेत आणि आतल्या साईडला 175 औषधी वनस्पती आणि दुर्मिळ वनस्पतींची लागवड केलेली आहे। नमस्कार। हो, या झाडाचं नाव काय? या झाडाचं नाव काजरा। काजरा, हा, हे अश्विनी नक्षत्राचं झाड आहे। अच्छा। हा, म्हणजे अश्विनी नक्षत्रावर जे लोक जन्मास येतात त्यांनी ह्या झाडाची आराधना करावी, पूजा करावी, त्याची वस्तू आपल्याला ठेवावी। आणि याचा उपयोग असा आहे की नस ओमिका म्हणून जे औषध केलं जातं कुठे होमिओपॅथिक, ह्याच्या बियापासून केलं जातं। हे बी विषारी आहे। अच्छा। हा, पण ही दुसरी एक गंमत अशी की हे झाडावर जी जनावरांनी जर कापलेला पाला खाल्ले नाही तर जनावर मरतात, पण तो झाडावर असताना तर खाल्ले नाही तर मरत नाही। अरे, हा त्याचा महत्व होतं की एवढी विषारी झाड आहे। त्याच्यावर गोल उत्तम पैकी फळ गोल येतात बघण्यासाठी। आणि त्याची दुसरी बी आहे की ज्याचं हाडाला जिथे क्रॅक जातो आणि जिथे प्लॅस्टर घालता येत नाही अशा ठिकाणी बी उगाळून जर लावली तर हाड साधायला मदत होते। अरे वा, ग्रेट। मोठं औषध झाड आहे, अनैच्छिक स्नायूवर काम करणारी वनस्पती। ग्रेट। हा, म्हणजे ते नस ओमिका औषध तसं आहे। बरोबर। हृदय म्हणा, यकृत म्हणा, त्याच्यावर काम चांगलं करतो। बरोबर। असं ते त्याचं आणि बरेच पिकावर उपयोग आहे झाडाचे। हे आवळ्याचं झाड आहे। हे आवळ्याचं झाड आहे। हो, आणि भरणी नक्षत्राचं झाड आहे। भरणी नक्षत्र, अच्छा। त्याची यमदेवता आहे नक्षत्राची। अच्छा। हा, या झाडाची पूजा केली, अर्चना केली तर त्याचा उपयोग फार त्या माणसाला चांगला होतो, ज्या भरणी नक्षत्र जन्मास आलेल्या माणसाने ती आराधना करावी। अच्छा। याची वस्तू ठेवावी। आणि आपल्याला माहितीच आहे आवळा सगळे काय म्हणतात कित्येक गोष्टींसाठी उपयोगी आहे। सी विटॅमिन, हो, सगळे विटॅमिन यामध्ये आहेत। ओके।
सर हे उंबऱ्याचं झाड हा बरोबर, कृतिका नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. कृतिका नक्षत्र हा आणि याच्यात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की याची महत्व किती आहे ते, बरोबर. की ह्या झाडाकडे दत्तात्रयाचा कायम वास असतो. अच्छा, कारण थंड आहे गुणांनी ते. निश्चित. हा त्याच्यामुळं बऱ्याच रोगावर औषध आहे ते. हो हा ह्याचं पाणी किती त्या उमराचं पाणी म्हणून बाजारात विकत मिळतं, हो हो. त्याच्या मुळापासून निघालेलं थंड अच्छा म्हणून. अच्छा. आणि याच्या पानांचा जरी काढा करून प्याला किंवा चुळा भरल्या ते दात घटवण्याचं काम करतो. ओ उगाळून प्यालं तर तुम्ही बरेच रोग, उष्णते विकार सगळे बरं करायचं काम येतं पाळात आहे. ग्रेट. पाळ म्हणा तुम्ही काही वापरायचं, उंबर खाल्याचा थंडावा असतो. खरं. उंबराची तुम्हाला गमत सांगते, आठवण जंगलात कुठे गेलं आणि पाणी नाही मिळालं हा. तर एक उंबराचं वळवायला की 2 तास पाणी लागत नाही. ओ आणि म्हणून जंगलामध्ये उंबराची झाडं आहेत घाटामध्ये हवेतून. सर खूप सुंदर माहिती हा, सांगितलं. म्हणजे कुठे गेलं तर 2 उंबराची फळं खाल्ली की तुमची तहान भागली. तहान भागली. ग्रेट. सर हे कोणतं झाड? हे जांभूळ. जांभूळ. आपण खातो बाजारातली. हो हो जांभळाचं झाड आहे. हो हो. हे रोहिणी नक्षत्राचं झाड हा. जांभूळ. जांभूळ बरोबर आणि ह्याच्यावर जन्म असलेले जी आहेत लोक त्यांनी याची आराधना करावी. बरोबर ह्याच्या रोहिणी नक्षत्राची नक्षत्र देवता ब्रह्मा आहे. बरोबर. हा आणि त्याचं झाड आहे. खूप छान. हे कोणतं झाड आहे? हे खैर. खैर. हा, अच्छा. झाड आहे. खैर म्हणजे जे कात आपण वापरतो ना हा पान हा. खायला, हो हो तो ह्याच्यावरून तयार करतो. हो हो. हा. ह्याचं नक्षत्र ह्याचं मृगशीर्ष. अच्छा त्याची देवता आहे चंद्र. अच्छा. आणि ह्या मंगळाच्या हवनीय द्रव्यात ह्याच्या संहिता वापरतात. अच्छा. हा म्हणजे आपण यज्ञ याग करतो त्या मंगळासाठी जे वापरतो द्रव्य ह्याचं ते यागासाठी ह्याची संहिता वापरतात. ह्याचा बरोबर. उपयोग असा आहे, आपण दात मजबूत होण्यासाठी, अर्थातच अर्थातच. रक्तशुद्धीसाठी हो 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 हो. कात रक्तशुद्ध रक्त करणार आहे. रक्तशुद्धी. पूर्वी येस. काही औषध नव्हती. नव्हतं. पान खाणाऱ्या लोकांचं रक्त पातळ व्यवस्थित राहतं. अगदी तो वापरायचा आहे. अगदी बरोबर. सर हे बांबू. हे दोन्ही प्रकारचे बांबू आहेत. अच्छा. याची देवता अदिती. अच्छा. तेव्हा पुनर्वसू नक्षत्रावर जन्म झालेल्या लोकांनी पुनर्वसू नक्षत्राचा जन्म असणाऱ्या व्यक्तींनी याची आराधना करावी. येस. हे पिंपळ. अच्छा. सगळ्यांना माहिती आहे. पिंपळ. इथं ब्रह्मदेवाचं स्थान म्हणतात लोक. बरोबर. ब्रह्मदेवाचं स्थान. ग्रेट. हे पुष्य नक्षत्राची वनस्पती आहे. पुष्य नक्षत्राचं जन्म झालेल्या लोकांनी याची आराधना जास्त करावी. अच्छा. दुसरी गोष्ट आहे, पिंपळ ह्याला आपल्या शास्त्राप्रमाणे शनिवार शिवाय कधी शिवू नये. अच्छा. ते प्रदक्षिणा खायला लोकांना सवय असते, हात लावायचा बरोबर. प्रदक्षिणा खालून लांबून झाला. बरोबर. शनिवार शिवाय शिवायचा ह्याला अधिकार नाही. पिंपळाला समुद्राला पण फक्त शनिवारी शिवायचं. म्हणजे हात लावायचा अधिकार आहे. बाकी पूजा करायची अधिकार कधी तुम्ही करा, सगळं करा, पण लांबून असं आहे ते. आणि याची देवता आहे देवता बृहस्पती. बृहस्पती देवता, म्हणजे गुरुच आहे देवता. बृहस्पती बरोबर. देवता आहे. बरोबर. खूप छान माहिती देता आहेत. देवता आहे. आणि त्याचा उपयोग करायला पाहिजे. पिंपळाचा बुद्धिवर्धक आहे. अगदी. ब्रह्मदेवता आहे तो. त्यामुळे असं आपल्या शास्त्रात म्हटलेलं आहे की आपल्या श्रीकृष्णांनी जेव्हा सांगितलं गीतेमध्ये, ते वृक्षामध्ये मी पिंपळ आहे असं गीतेत त्या श्लोक आहे. प्रत्येकाचं कुठे मी आहे तो. बरोबर. त्यामुळे तो, आणि म्हणून लहान मुलांना याची पानं घालून भातात घालून बुद्धी वाढते. अच्छा. ह्याच्या बाळगुळाचा भयंकर उपयोग आहे. बरोबर. म्हणजे जास्त वेळ जाईल म्हणून. सर मी माझ्या लहानपणी प्रत्यक्ष पाहिलं पण आहे, पिंपळाच्या पानावर गुळ ठेवून चाटला जायचा. लहान मुलाला दिल्यास बुद्धी वाढण्यासाठी काम करते. बुद्धी वाढण्यासाठी. बुद्धीचा एकच आहे पिंपळा. बुद्धीचा. येस. लहान मुलाचं जेवण आपण पातळ भात पुरी करायचं ना, ते 4 पानं पिंपळाचे घालायचे. ओ. आणि मग ते भात जेवायचं की आपोआप त्याचा उपयोग होतो. अच्छा. पिंपळा सारीचा बरंच उपयोग आहे. ग्रेट. हो. 2-2 पानं पुस्तकात एवढे उपयोग प्रत्येक वनस्पतीचे आहेत. आपल्या एवढं सांगायला वेळ नाही. पिंपळ पान आपण पुस्तकात ठेवायचे आणि मग ते सुकल्यानंतर ते खूप सुंदर कलाकृती व्हायची. ग्रेट. जाळी पडायची. आता डिझाईन करून हो हो चित्र काढतात. खरं. हे कोणते? हे नागचाफा. नागचाफा. आश्लेषा नक्षत्राचं झाड आहे. आश्लेषा नक्षत्राचं झाड. सर्प हे काय आहे? याचं देवता आहे. अच्छा. ओके. गुणान थंड आहे. म्हणजे फुलाला केशर भयंकर असतं. नागकेशर बाजारात मिळतो. अच्छा. ते नागकेशर आपण येतात. नागकेशरची दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या शरीरामध्ये जर मूळव्याध, रक्ती मूळव्याध म्हणतात ना, त्यात एक नागकेशर घेऊन जर तुम्ही लोण्यातून खाल्लं तर तुमचं ताबडतोब रक्त बंद होतं. एवढा गुण आहे त्याचा. अरे वा. हे उष्णतेने विषार कमी करायचं काम आहे. ते
असल्याच्या विषारी आहे ना, बरोबर. ते विष कमी करायचं काम झाड करतं, झाड बरोबर करतो. त्याच्या. येस, ज्या नक्षत्राचे जे आजार निर्माण होतात ते दुरुस्त करायचं काम वनस्पती करते, हे करतात. म्हणून त्याला आराध्य वृक्ष म्हणून ते त्यांनी जे ऋषीमुनी ठरवले. कारण मला या 84 लक्ष योनीमध्ये 20 लक्ष योनी ह्या वनस्पतीच्या पहिल्या आहेत आणि त्या देव देणारे आहेत त्या, आणि त्याच्यावर सगळं जग तयार झालं. म्हणजे सगळे बाकी 64 लक्ष योनी जे आहेत बरोबर जिवंत ते त्याच्यानंतर त्याच्यावर जन्मास आल्या. बरोबर. म्हणून त्यावर ते, आणि एवढ्या 20 लक्ष योनीतले एवढे नेमके कसे लोकांनी काढलं एक 5-50 झाडं, हे आश्चर्य आहे की नाही? ऍब्सोल्युटली. आणि आपण तिचा अभ्यास बरे सोडला, आता करायला पाहिजे, गरज आहे तिची. खरं आहे. सरांनी अभ्यासपूर्वक या सगळ्याची माहिती घेतली आहे आणि त्यामुळे आपल्याला ते इतके कॉन्फिडेंटली प्रत्येक झाडाचं सांगतात आहेत. हे खरंच आपलं भाग्य आहे की आपल्याला ही माहिती मिळते आहे. सर, हे कोणतं झाड आहे? हे बघा, हे झाड जे आहे हे मघा नक्षत्राचं आहे. अच्छा ह्याची देवता आहे पितर. अच्छा, हे झाड वडाचं आहे. वडाचं झाड. वड याला आपल्या पाहिजे, याला मूळ पुरुष म्हणतात आपल्या शाळेत. हो हो मूळ पुरुष झाड सगळे वडाखाली आहे. हो हो, आणि 5-5 हजार वर्ष जगणारी झाड आहे ती. बरोबर. म्हणजे याचं बीज केवढं लहान आणि त्याची आयुष्यमान किती आहे, आश्चर्य करण्याची गोष्ट आहे. अक्षरशः आपण त्याचं आयुष्य बघू शकत नाही, किती जुनं झाड आहे. खरं आहे. पण ते जन्मासाठी ते केळगी गोष्ट राहतो. बरोबर. आणि हे वडा झाड आहे. वडाचे उपयोग भयंकर आहेत. वडपूजा, सावित्री वडपूजा, वडाची पूजा करतो. हो, मग नंतर आपल्या काय म्हणतात ठिकाण ठिकाण म्हणजे देवस्थान झालं. देवस्थान आहे. आणि या झाडाखाली पूर्वीच्या आता ते त्याला बंदी आहे, पण पूर्वीच्या काळी पूसवन विधी म्हणून वधी असे मूल होण्यासाठी ते कोंबाचं ते औषध तयार करीत असत. अच्छा. जी गोष्ट ही आहे. या झाडाखाली एक वेगळी शांती असते. हा. आणि हे झाड मुळात थंडावा, झाड आहे सगळं थंड. बरोबर. आणि या झाडाचं आयुष्यमान खरंच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण कारण अनेक वटवृक्ष हे वड आणि पिंपळाचे असतात. हो ना, तेच वटवृक्ष. त्यांची मुळं एकदा खाली गेली की त्यांना पाण्याची पण गरज नसते. रस्त्यांच्या आजूबाजूला सुद्धा वड पिंपळाची झाडं आधी असायची. लावली होती थंडाव्यासाठी. अगदी अगदी गारव्यासाठी. खूप छान. हे वडाचं झाड, याचं नक्षत्र मघा आणि देवता पितर. खूप छान माहिती मिळाली. दादा, हा बोल. पेशव्यांचे पूर्वीच्या काळामध्ये खलिते आहेत की तुम्ही 100-100 फुटावर वडाची झाडं लावा, कारण येणारी सगळी जी वाहतूक आहे, कारण नुसतं सैन्य जायचं, नुसतं सैन्य नव्हतं जात, त्याच्या आधी बैलगाड्यांनी धान्य पाठवायला लागायचं. बरोबर. नाना प्रकारच्या वस्तू पाठवायला लागायच्या. बरोबर. त्या उतरवण्यासाठी योग्य जागा थंडाव्याची कुठली म्हणून वडाची झाडं तुम्ही लावा, असे पेशव्यांचे खलिते आहेत इतिहास काळामध्ये. ग्रेट. खूप छान. पळस. पळस, पळसाचं झाड. पळसाचं झाड आहे. आणि सर, नक्षत्र पूर्वा. नक्षत्र पूर्वा. पूर्वा नक्षत्र झाड आहे. हा. भग देवता आहे, जी देवता भग आहे. अच्छा. आणि याचा उपयोग आहे गप्पा सांगतो तुम्हाला मी. पळसाच्या पानं जर त्याच्यावर जन्मासाठी लोकांनी आराधना करावी, पण पळसाचा मुंजीमध्ये दंड वापरतात पळसाचा. हो, तो वापर पद्धत आहे. दुसरी गोष्ट, ह्या झाडाचा चीक आहे ना, तो लाल बुंद आहे. अच्छा. अभ्यास करताना चीक कसा आहे झाडाचा, हो, त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. अच्छा. ते आपण करीत नाही तेवढा, पण ते लाल बुंद चीक आहे. हे पळसाचं झाड लाल झाडाची आहे. आणि याचा चीक लाल बुंद असतो. हे आजच मलाही समजलं. चंद्र देवता आहे, त्याच्या हवनासाठी. अच्छा. समिधा वापरतात. अच्छा, चंद्र देवता. त्याचे पळस समिधा हवनासाठी ह्याच्या वापरतात. बरोबर. हा, पळस. सर, झाड मी वेल आली. सर हे कोणतं म्हणालात? हे पायर म्हणून झाड आहे. पायर. हा, त्यात दुसरं नंदी वृक्ष पंचपल्लव म्हणून आपल्यात आहेत. अच्छा. त्या पंचपल्लव म्हणजे 5 झाडांचे पल्लव टाळ्या, अच्छा. त्यापैकी हे एक आहे. अच्छा. पायर. दुसरा आंबा, तिसरा उंबर, चौथा वड आणि 5वा पिंपळ. हे पंचपल्लव आपल्या ते आपण कलश मांडतो, त्यात वर आपण लावतो,
ते पंचपल्लव वापरायची पद्धत यापासून निर्माण झाली की ती झाडं पण सालनीचं असताना पूजा करा. अच्छा, त्यातली आपण लक्ष्मीची करतो हा, मग 27 मार्गशीर्षात. 27 झाडामध्ये परत 5 झाड अशी काढली तरी शोधून अच्छा. ती तुमच्या पूजेत ती यावी. बरोबर हा, एवढा अभ्यास पूर्वीच्या लोकांचा होता. आपण आले अभ्यास नाही तर कारण हवं मी हे लावायचं कारण दुसरं आहे माझं की मुंबईत मी गेलो 10 वर्षांनी एकदा. तर मुंबईत सगळीकडे कॉन्क्रीट आहे, कुठेही बारकं झाड सब दिसत नाही, छोटं रान सुद्धा दिसत नाही. तर पुढच्या पिढीचे टॅलेंट जे मुंबईत आहे आणि ते काय करणार आयुर्वेदाचा अभ्यास 2 वर्षात आयुर्वेदाचा अभ्यास होतो. 2 वर्ष 5 वर्षापैकी 2 वर्ष त्यांची वनस्पतीशास्त्र अभ्यास करतात. मी 60 वर्ष अभ्यास करतोय तरी मला काही समजलेलं नाही तर आता समजत आहे. इतकं वास्ट आहे ते, इतकं मोठं आहे ते की इतक्या वर्ष मला काहीच समजलं नाही यातलं. अहो एका झाडावर बसेल तर सगळं बदलून आयुष्य एवढी ताकद त्या झाडात आहे. खरं आहे. हा, आणि 2 वर्षात मुलं काय शिकणार त्यामुळे आयुर्वेदाकडून जात नाही. बरोबर आणि आहे. त्याची खोली जेव्हा समजत नाही तेव्हा त्याचा आवड निर्माण होत नाही. बरोबर. असं आहे ते. म्हणून त्याकरता माझं मुद्दाम हेच कारण आहे की आता आम्ही म्हातारा सोडून द्या पण काहीतरी शिल्लक पृथ्वीवर राहील. उद्या अभ्यास करणारे असल्या राहणारे तो आमच्याकडे सोय राहायची पण मुख करून द्यायची. अभ्यास ज्यांना करायचा आहे खरोखर ती झाडं काय आहे प्रत्येक झाड दाखवणारी माणसं मिळणार नाही. खरं आहे. बॉटनीच लोकांना ह्याची माहिती हल्ली अभ्यास करायला लागलेत. नाहीतर बॉटनीच्या लोकांना आयुर्वेदिक औषधी म्हणजे झाडाची औषधी माहिती कुठेच नव्हती. फक्त 3 वर्षाची डिग्री करायची किंवा त्याहीपेक्षा MSc करायचं ते तेवढं फक्त पुस्तकी ज्ञान मिळतं. आणि इथे आल्यामुळे काय होणार आहे हे सर्व तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे उलट प्रॅक्टिकली तो अभ्यास चांगला होणार आहे. खूप छान. ही खूप चांगली सोय आहे आपल्या सगळ्यांसाठी. खरंच या सरांच्या निमित्ताने हे असं मस्त गार्डन तयार झालेलं आहे आणि प्रत्येक नक्षत्राचं झाड आपल्याला समोर पाहायला मिळतंय. कृष्णा गुरु. अच्छा. आणि हे याचं झाड आपल्याकडे होत नाहीत. हो. आणि ह्याचं नक्षत्र ह्याचं नक्षत्र आर्द्रा. अच्छा. शंकर देवता. शंकर देवता. अच्छा. ओके. ही झाड आपल्याकडे होत नाहीत. होत नाही. त्यामुळे मुद्दाम जगतील ते लावायला लागतात. अच्छा. बरोबर. फार हे जपणूक अगरूबाई केली चंदना आहे. ह्याची त्या असे औषध उपयोग असा आहे हो. की ते आसामचे लोक काही त्याचा अत्तर काढण्यासाठी वापर करतात. अरे वा. हा, पण त्याची काही प्रोसेस वेगळी आहे कारण बरोबर. आपल्या झाड त्याची माहिती नसल्यामुळे माहिती आपल्याला ते असत नाही. हे गाईचं झाड आहे. अच्छा. आणि हे हस्त नक्षत्र आहे. अच्छा. आणि देवता सूर्य आहे. अच्छा. त्यामुळे खूप छान. हस्त नक्षत्र जन्म असलेल्या लोकांनी ह्याचा हे करावं आराधना करावी. बरोबर. दुसरी बाहेरची गोष्ट सांगायची झाली त्याची हा. हस्तनक्षत्राचा उपयोग असा आहे हा. की मी आता दुसरा अभ्यास करतो हो. की पावसाचा पाण्याचा नक्षत्राचा उपयोग. बरोबर. हे हस्तनक्षत्रात पडलेलं पाणी हो. ते जमा करायचं अच्छा. आणि त्याचा औषधाचा उपयोग करता येतो. हो, हो. त्यांची लघवी अडते त्या लोकांनी 2-4 कप पाणी प्यायलं तर लघवी सुटते. अरे. असं हस्तनक्षत्राच्या पावसाचा गुण आहे. अरे अशा प्रत्येक नक्षत्राचा गुण सोडून काढला पाहिजे माणसाने तर त्याचा उपयोग फार आपला होईल. बरोबर. आणि हे माणसं मी आता गेली 6 महिने पावसाचं पाणी पितोय बघा ते नक्षत्र वेगळं आहे. या बाटलीमध्ये पावसाचं पाणी आहे आणि सर हेच पाणी पितात. आणि तुम्ही बघू शकता आहेत उत्तरा नक्षत्र आणि त्याचं त्यांनी तिथे मेन्शनही केलेलं आहे. असं आयुर्वेदासाठी जीव तळमळून सांगणारे आपल्यासमोर आपल्यासोबत हे सर आहेत की त्यांना खूप तळमळ आहे की हा जो वारसा आहे हा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. प्रत्येकाला हे याचे उपयोग समजले पाहिजेत आणि या सर्व झाडांचं अस्तित्व सुद्धा राहिलं पाहिजे आणि तेवढ्यासाठीच हा ह्यांचा प्रकल्प आहे. सर झाड आहे बेलाचं झाड. हा चित्रा नक्षत्राचं आहे आणि ह्याची देवता त्वष्ट्रा आहे. त्वष्ट्रा. उच्चाराला जड आहे पण होय 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 होय. त्याची ते लिहिलेल्या आपलं म्हणायचं. बरोबर. आणि तो बेला तो सगळं माहिती शंकराला हो, प्रिय. हा. आणि बेलफळाचा उपयोग त्या बेलफळामध्ये मुरांबा मिळतो. बरोबर. कवळी बेलफळाचा आहे त्याचं टाचून साखरेत घालून मुरांबा तयार करतात. अच्छा. आणि तो अतिसारावरचा मोठं औषध आहे. त्याच्या पारदर डायबिटीससाठी लोक वापरतात. बरोबर. ह्याची दुसरी गंमत सांगतो. हे झाडाला किती अक्कल असते ते आपल्याला माहिती असत नाही. बरोबर. हे झाडाला काटे दिसत तुम्हाला. या झाडाला जेव्हा आपण शस्त्र लावतो ना तेव्हा त्याला काटे येतात. नाहीतर नुसती जर बिनकाठीच्या बेलाचं झाड लावलं तर त्याला काटे येत नाही पण शस्त्रानं तोडल्यावर त्या भागात काटे यायला सुरुवात होते. कारण ही एक झाड बघितलंय की ज्याच्या बाजूला काटे नाहीत आणि एका बाजूला काटे आले ते मी कारण स्वतःच लक्षात आलं की त्याला शस्त्र लावल्यानंतर काटे यायला सुरुवात होती. किती मोठी माहिती सांगितलात. हे खरंच
म्हणजे फार क्वचित कुणाला माहित आणि असेल. हे त्याच्यामुळे ह्यांना किती समजतं याची जाणीव आपल्याला यायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. आपण बघत नाही त्यांना काय येतं ते, खरंच. आणि काय ते फिरत नाही, बोलत नाही, त्यामुळे आपण ती किंमत ठेवीत नाही. ग्रेट. पहा, पण ती खरी संत ती आहेत, कारण संत होण्यासाठी आसन चिकित्सा लागते, आसन सिद्ध व्हायला लागतं. त्यांचं आसन जन्मया सिद्ध आहे, काही झालं ते हलत नाही जागेवरून. ती ग्रेट. सर हे कोणतं झाड आहे? हे आहे अर्जुन. अर्जुन. हे हार्ट साठी वापरतात, जुरा इष्ट बाजारात मिळतो. अच्छा हे हाताळून तयार करतात. अच्छा. ती देवता आहे वायू. वायू देवता. देवता आहे. स्वाती नक्षत्र आहे. स्वाती नक्षत्र. येस. स्वाती नक्षत्रावर जन्माला लोकांनी याची आराधना करावी. स्वाती नक्षत्रावर जन्माला आलेल्या लोकांनी याची आराधना करावी. खूप छान, खूप छान माहिती मिळाली. याचा उपयोग हाड सांधण्यासाठी उपयोग होतोय. अच्छा. चालीच्या पावडरचा. अच्छा. ग्रेट. हे टोकाला आहेत ते. हो हो. हा, हे प्रत्येकाची आयडेंटिटी असते. बरोबर बरोबर. ओळखायचं असेल तर पांढरं फटफटीत पांढरं असायला हवं आणि हे असायला पाहिजे. कारण अच्छा. अशी बऱ्याच झाडं आहेत. बरोबर. फॅमिली वेगळी यायची बरोबर. प्रमाणे, त्यामुळे ते ओळखताना कुठल्या फॅमिलीत ते समजतं. हे अर्जुनाचं झाड हे असं ओळखायचं. स्वाती नक्षत्र आहे. सरांचा केवढा अभ्यास आहे मंडळी, समजतं आहे ना. फार अभ्यास केला आहे त्यांनी. त्या या सगळ्याची ना त्यांना अशी भूक आहे, तळमळ आहे, त्यांना सगळं जाणून घ्यायची आणि ते इतरांना तेवढं सांगायची. 27 नक्षत्रामध्ये हा नागचाफा. तर अच्छा. तिकडे आपण बघितलं तोच आहे. हो हो. त्या 27 नक्षत्रामध्ये 3 नक्षत्राची झाडं एकच आहे. अच्छा. हा, पण त्यात एक थोडं काय आहे, त्याच्यात थोडा काय म्हणतात तो मत प्रयोग आहे थोडाफार. बरोबर. पण ते बाकीचे तेच म्हणतात. हे विशाखा नक्षत्र. हा, विशाखा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. अच्छा. आणि ह्याच्या एवढी उत्तम फुलं येतात, मोठी मोठी. अच्छा. हा, त्या नागटावी फुलं म्हणतात त्याला. चाफ्याची मोठी फुलं. हा, मोठी फुलं येतात आणि यावर नागकेशर भयंकर औषधी आहे. अच्छा. तिकडे सांगितलं तर बरोबर. ते हिशोब त्याचा उपयोग आहे. नागकेशर. नागकेशर. बरोबर. आणि सर नक्षत्र कुठलं म्हणालात? विशाखा. विशाखा. विशाखा नक्षत्र. विशाखा नक्षत्र. आणि देवताची इंद्राग्नी. इंद्राग्नी. इंद्राजी काय? इंद्राग्नीच देवताचं नाव इंद्राग्नी. मला सरांनी हे सांगितलेलं अतिशय आवडलं. म्हणजे मॉर्निंग वॉकला जाते ना त्यावेळी सुद्धा मी असं बघत असते की लोक जाताना भरपूर फुलं काढत असतात आणि तेही दुसऱ्यांच्या घराची. का असं वाटत नाही की त्या झाडावर जर 10 फुलं आहेत तुम्ही 2च घ्या ना. तुम्हाला देव असं सांगत नाही की मला भरपूर फुलं घाल. त्या झाडाला पण असं वाटतं ना की माझ्यावर पण ही शोभा असू दे ना. बरोबर. येता जाता कुणी ना कुणी अशा फांद्या वगैरे तोडत असतं. आणखीन त्यामध्ये त्यांना कसली मजा मिळते. त्या झाडाला दुखतं, त्या झाडाला सुद्धा समजतं. ही एक भावना ना प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. बरोबर. सीता अशोक ज्याला म्हणतात. अच्छा. फुलं हो 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 हो. हे झाड त्याचं आहे. चक्क याला फुलं पण आहेत. अरे वा. हा 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 सर. हा सर. सीता अशोक. अच्छा. थंड आहे. अच्छा. त्यामुळे स्त्रियांच्या कुठल्याही विकाराचा उपयोग होतो. बरोबर. सीता अशोक म्हणजे म्हणतात ना, ज्या रावणानं सीता अशोक वनात आणि त्या झाडाखाली ती बसली होती. अच्छा. सीता अशोक म्हणतात. अच्छा. ह्याचा काय आहे, आपण अभ्यास करीत नाही. समजलं काय? ह्या अभ्यास बारीक करायला हवा. ह्या फुलाला पाकळ्या किती आहेत? 4 पाकळ्यांचा फुलाचा उपयोग. सॉरी हा, हे बघा, ह्याला पाकळ्या 4 आहेत फुलाला. आता 4 पाकळ्याचा फुलाचा उपयोग कुठे करावा? तर आपल्या सगळी चक्र जी आहेत ते चक्रांच्या पाकळ्या दिलेल्या, त्या पाकळ्यावर अभ्यास करायला पाहिजे. हा मी काय केलेलं नव्हे, पण फुलांच्या पाकळ्यावरून ते कुठल्या तुमच्या चक्रावर उपयोग होईल त्याचा, म्हणजे ज्या भागात शरीरात कुठल्या भागात चक्र आहेत त्याच्या पाकळ्या किती आहेत आणि त्या पाकळ्यावर ज्या पाकळ्यांची फुलं जे फुलांच्या पाकळ्या जेवढ्या त्याचा उपयोग त्या झाडाचा चांगला उपयोग होईल. बरोबर. असं संशोधन करायला हवंय. बरोबर. आपल्याला त्या आणि संशोधन असं केलं तर उद्या उपयोग होईल सगळ्यांना, असा अंदाज आहे माझा. निश्चित होणार. काय आहे ते, हे बारीक सारीक अभ्यास कोण करीत नाही. आणि एखाद्या गोष्टीचा शोध लावायचा असेल तर मी शेवट पण माझ्या डोळ्यात कायम ते असतं, त्याचा पिच्छा पुरवला पाहिजे. कारण काही 1.5 वर्ष सुद्धा माझा समाधान होत नाही एखाद्या विषयाचं. ते समाधान होईपर्यंत माझा अभ्यास करीत असतो. ग्रेट. असं आहे ते. मंडळी, तुम्ही आता बघितलात ना, सरांकडून फक्त चुकून ते फूल तोडलं गेलं तरीही त्यांना किती वाईट वाटलं. ते म्हणाले सॉरी हा, चुकून तोडलं गेलं. म्हणजे ती झाडं त्या फुलांना घेऊन आपल्या बाळासारखी असतात. मंडळी, अशोकाची 2 प्रकारची झाडं असतात. जे उंच वाढतं ना ते नाही, हे जे असतं ना छोटंसंच असतं झाड
ते नक्षत्राचं झाड म्हणून आपण उपयोगात आणतो. या तिन्ही नक्षत्राचं नागचाफा झाड आहे. त्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अश्लेषा आणि विशाखा ही विषारी नक्षत्र आहेत, त्यांना नागचाफा कॉमन आहे. अनुराधा नक्षत्राचं गंमत अशी आहे, अनुराधा नक्षत्र नक्षत्रांमध्ये धरताना विषारी नक्षत्र धरलं नाहीये, पण ज्योतिषशास्त्रामध्ये जेव्हा नवमांश कुंडलीचा विचार केला जातो तेव्हा वृश्चिक राशीतला वृश्चिक नवमांश हा अनुराधा नक्षत्रामध्ये येतो. आणि वृश्चिक राशीचं चिन्हच विंचू आहे. विंचू त्याच्याकडे विष भरपूर आहे. अगदी पुरेपूर. हा बघा ते कळ्या कसे येतात बघा. हो, हो. फुल फुलून गेले जातात. हो हो हे लहान झाड आमच्या लागलं आश्चर्य. हो हो. मंडळी, सरांच्या या लेखाचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास उत्तम झालेला आहे. नागचाफा आहे हा नागचाफा आहे. हा आणि हे आता हे लहान असून एवढं लागलं, कारण साधारण म्हणजे 25-30 वर्षाचे झाड लागत नाही. अच्छा. आता हे मी जुनं लावलेलं झाड छोटं असून ते लावलं गेलं आणि मोठं झालं, वय वाढलं, बरोबर. लागलं काय समजत नाही. हे लागलेलं नाही बघा, ते लागलेलं नाही बघा. बरोबर. हो हो. माडे लावले त्यांनी. पण हे लागलंय. आणि हे अनुराधा नक्षत्राचं झाड आहे. अनुराधा ह्याची नक्षत्र देवता मित्र आहे. मित्र ही देवता मित्र आहे. ही देवता आहे. येस. हे मित्र सूर्य थोडक्यात. हो हो. हा. याची हे ही बघा, अशी हो. हे बघा, हे फुलून गेलेलं फुल आहे. हो हो हे नागकेशर म्हणतो ना हो हो. केशर. चाफा. हा चाफा लागला. बरोबर. हे सावर म्हणतात त्याला, सावर. सावर. हा, हे ज्येष्ठ नक्षत्राचं झाड आहे. अच्छा. आणि ती देवता इंद्र आहे. इंद्र इंद्र ही देवता आहे हा. आणि ज्येष्ठा हे नक्षत्र आहे. त्याला काटे बघा किती आहेत. काटे सावर काटे म्हणतात. सावरच त्याला म्हणतात. काटे सावर म्हणतात. त्या झाडाला प्रचंड काटे आहेत. अच्छा. याला काटे प्रचंड असतात. बरोबर. याचा उपयोग फार चांगला आहे. हे ह्याची मुळं आपल्या लक्षात येत नाही, झाडं कुठे काय असतात. आता मी तुम्हाला काय दाखवलं, आपला तो दंड कसला आपण पळसाचा. पळस आणि 2-3 झाड आहेत. तसं हे झाड, ह्यांचं जेव्हा लहान असतं ना तेव्हा झाडाखाली कंद असतो. अच्छा. हे कोणाला माहिती नाही. अच्छा. आणि जो कंद पौष्टिक घ्यायचा. अच्छा. काही लोक त्याची लागवड करून त्या कंदचे औषध तयार करतात. अच्छा. हा, लहान असतात. पळसाचा कंद. हे सावरीचा कंद असतो. सावर झाड. या याच्यावर सावर कंद असतो. झाडाला छोटा खाली कंद लहान असंख्य असताना. काटे असतात. हा, आणि लहान असताना असंख्य काटे आहेत. स्वतःचं संरक्षण हे झाड किती- अतिशय सुंदर करू शकतं. हो. आणि ही सगळी निसर्गाची रचना असते. एक मिनिट. हा सर, सर या झाडाचं नाव काय म्हणालात? राळ. राळ झाड. हा, हे आपल्या कोकणात होत नाही. अच्छा. हा, हे नक्षत्र मूळ नक्षत्र. मूळ नक्षत्र झाड आहे. मूळ नक्षत्र नक्षत्रासाठी. त्या झाडासाठी याचा उपयोग करतात. अच्छा. आणि नैऋत्य देवता आहे. नैऋत्य देवता. हा, देवता. अच्छा. हा, याचा राळेपासून कैलास जीवन तयार करतात. डाळ बिळ वापरतात. अरे भरपूर वा. करतात. यापासून कैलास याचा जीवन चीक आहे- तयार हा, होतं. चीक आहे न्यायचा. अच्छा. ह्या चीक तळायचा कशामध्ये, आपल्या तिळा तेलात. अच्छा. आणि तळलेलं असलं तर पाण्यात घालायचं तळलेलं, आणि ते इतक्या वेळ असं रगडायचं की एकदम लुगदी तयार होते. आणि सुगंधी काही द्रव्य घालून ते कैलास जीवन तयार करतात. ग्रेट. ग्रेट. कैलास जीवन कुणाला माहित नाही असं नाही. हे झाड कोणतं? हे वेताचं झाड आहे. वेताचं. ह्याचं नक्षत्र आहे पूर्व आषाढा. पूर्व आषाढा काय म्हणतो? नक्षत्र. देवता उदक म्हणजे पाणी. पाणी. देवता पाणी आहे. देवता पाणी आहे. बघा तू कसा चकचकीत दिसतो तुम्हाला. बघा चकचकीत काही तेज आहे. दिसतं. तेज आहे. आणि ऍब्सोल्युटली. एवढे काटे पण असे आहेत की हा. तो सोडणार नाही गेले जवळ. अच्छा. हा. आणि पूर्वीच्या वेळी वेताचे काठे देवाजवळ टांगून ठेवले असेल. बरोबर. बरोबर. पूर्वीच्या काळची पद्धत खरं खोटं सोडून द्या, पण ते वेताच्या कडे भूत येत नाही, भूताचे फटकवायचं त्यासाठी. असं ते वेताचं झाड आहे ते. बरोबर. हा, आणि ते वेताचं झाड आहे हे. प्रचंड काठे हा, असतात. काटे असून ते- आणि मी साईडने येताना त्याने मला सुद्धा सोडलं नाही. मला सुद्धा ते काटे लागले आणि मला ड्रेस सोडवून घेऊन पुढे यावं लागलं. पानाला बुद्धांग किती काटे आहेत बघा. त्या प्रत्येक पानाला असे उलटे काटे आहेत. किती काटे आहेत त्याला बघा. ओहो. येस. आणि या सगळ्या काठीलाही प्रचंड काटे असतात. आणि ह्याच काठांचा उपयोग क्रांतिकारकांना मारण्यासाठी केला जायचा. ते ह्याच काठांचा उपयोग केला अगं ग. आपल्याच देशातील आपल्याच झाडांनी आपल्याच माणसांवर केलेले वार. असं झाड आहे. हे फणसाचं झाड आहे. हा सर. याचं उत्तर आषाढ आहे नक्षत्र. ह्याचं नक्षत्र हे उत्तरा आषाढा. हा फणस आहे. हे नक्षत्र. हा, आणि त्याची देव विश्वेदेव ही त्याची देवता आहे. विश्वदेव अच्छा. हा देवता आहे. देवता आहे. हे साधारणपणे ह्याच्या नक्षत्राचा अभ्यास पूजा करताना
त्याच्या देवता आहे त्याची पण त्याची माणसांनी आराधना करावी म्हणजे त्याचा उपयोग जास्त होतो. जास्त उपयोग हा, होतो. नक्षत्र देवता म्हणून त्या व्यक्तीला त्यात चांगल्या वाईब्स मिळून त्याची निश्चित प्रगती होते. येस, आणि प्रगतीसाठी साध्या गोष्टी सांगतात की हो. काय आपण जन्माचे येतो ते गणितच घेऊन येतो. बरोबर. चतुर जन्मास आले तुमचे देवता आधार गणपती. बरोबर तुम्ही नक्षत्र कुठल्या जन्मास आले त्याची देवता कुठली, बरोबर. त्या नक्षत्र जन्मास आले तुमचे आराध्य वृक्ष कुठला, अगदी हे 4-5 प्रकार तुम्ही एका ठिकाणी करून जर कॉम्बिनेशन करून त्याची आराधना केलीत तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही. ऑटोमॅटिक सगळं तुम्हाला प्राप्त बरोबर. होईल. कसं आहे ना, आपण जितकं मानू ना त्यावर सर्व असतं. आपल्याकडे अनेक देवी देवता असतात, कित्येक देवी आहेत, कित्येक देव आहेत, पण आपण कुलदैवतेचं करतो. बरोबर का? तर मला एकदा असं छान पद्धतीने समजावण्यात आलं होतं की आपली आई, आपल्या काकी, आपल्या मावशी, आजूबाजूला बऱ्याच स्त्रिया असतात, पण जेव्हा आपल्याला काही लागतं आणि आपण हाक मारतो तेव्हा आपली आई धावून येते. बरोबर. तेच समीकरण या नक्षत्रांबाबत सुद्धा फिट होऊ शकतं. ही प्रत्येकाच्या विचार करण्याची पद्धती आहे. हे केरळहून आणलेलं झाड आहे आणि आज पहिल्यांदाच सरना त्याच्यावर फुलं दिसली आणि त्यांना भरपूर आनंद झाला. आश्चर्य आहे, वाटतं फुलं अजून येतात की नाही माहिती नव्हती मला. बरोबर आहे. आता हे रुईचं झाड आहे. छोटं हे बघा, छोटं हे रुई. अगदी अगदी. जेव्हा हे श्रवण नक्षत्राचं झाड आहे. श्रवण नक्षत्र. याचे आराध्य वृक्ष आहे. अच्छा. देवता याची विष्णू आहे. आणि सूर्यासाठी हवन द्रव्य आहे. अच्छा. याच्या संहिता वापरतात त्या बरोबर. सूर्याच्या हवनासाठी वापरतात. बरोबर. कारण याचे काय ताकद, ह्याला नाव अर्क नावच आहे. अच्छा. अर्क म्हणजे सूर्य. बरोबर. सूर्याचे उपयोग झाडा दिले, एवढं झाड त्याची उपयोग आहे. आणि सर म्हणूनच आपण मारुतीसाठी हा वापरतो का? हा, बरोबर ना. बरोबर. मारुतीसाठी याच्या फुलांची माळ आपण वापरतो. त्याचे पानांचे गळ्यात हार वापरतो. रुईचे भरपूर उपयोग आहेत. वातावरचा मोठा औषध, वातावर मोठे, आणि शुगर साठी सुद्धा रुई वापरली जाते. शुगर सुद्धा त्यावर आहे. माझा एक ब्लॉग आहे सर, ब्लॉग नाही मी रील केला आहे ज्यामध्ये भरपूर रुईचे मी उपयोग सांगितले आहेत. खूप उपयोग आहेत. मोठा औषध आहे. पानांचा तर पानांचा आहे आणि फुलांचा पण. लावल्यानंतर सूज कमी होते. सूज कमी होते हे लहानपणापासून आम्हाला माहित आहे. येस. आधी देवताची वातात मज आहे मारुती. होय. म्हणून त्याचं ते कनेक्शन आहे. बरोबर. वाताचा वायुपुत्र आहे तो. वायुपुत्र. त्याच्यामुळे त्याचा कशाचा कशाशी संदर्भ जोडलेला असतो हे आपल्याला जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतो तेव्हा समजतं. म्हणून पूर्वीच्या लोकांनी झाडाची नावं ठेवताना इतका विचार करून ठेवली. याला अर्क म्हणजे सूर्याचं नाव आहे, याला अर्क म्हणजे सूर्य म्हणतो आपण. सर मी भाग्यवान वाटते आहे की आज या निमित्ताने मला किती गोष्टी समजतात आहेत. खरंच खूप तुमचे आभार. हे शमीचं झाड आहे आणि आपल्या महाराष्ट्रात तर शमी गुणाला माहीत नाही असं होऊच शकत नाही. आपल्याला गणेशोत्सवामध्ये शमी तर लागतेच. शमीपत्र याचा आपण अभिषेक गणपतीवर करतो. धनिष्ठा. अच्छा. आणि वसुदेव. वसु. अच्छा. धनिष्ठा नक्षत्राची गंमत अशी आहे की धनिष्ठा नक्षत्र हे नक्षत्रांमध्ये जे महादशांचे ग्रुप आहेत. बरोबर. हो. त्यामध्ये धनिष्ठा नक्षत्र हे मंगळाचं नक्षत्र आहे. अच्छा. आणि गणपतीला शमी झाड कायम वापरतात. गणपती ही मंगळाचं दैवत धरलं जातं. बरोबर. मंगळ जर पत्रिकेमध्ये चांगला नसेल तर गणपतीची उपासना करायला सांगतात. येस. आणि शमी थंड आहे. थंड आहे. शमीचा गणपतीला वाहण्यासाठीचा जो उल्लेख आहे बरोबर तो अनलासुराच्या वधाच्या वेळचा उल्लेख आहे. अनल म्हणजे अग्नी. बरोबर. ज्या अनलासुराला गिळला गणपतीने आणि त्याच्या अंगाचा प्रचंड दाह झाला तेव्हा सगळ्या ऋषींनी शमी आणि दुर्वांचा त्याच्यावर वर्षाव केलेला आहे. बरोबर. म्हणून हे थंड झाड आहे. बरोबर. छान माहिती मिळाली. या शमीवर 2 जाती. आपली कोकणात शमी म्हणतो ना, हो हो, ही वेगळी आहे. अच्छा. आणि दुसरी शमी वेगळी आहे. दुसऱ्या शमीचा एवढाच फरक आहे त्यातला की ही पानं जी बरीच आहे एका ठिकाणी, ठराविक 2 हे येतात. माझ्या ती पण लावलेली आहे पण ती जगली नाही. ती दोन्ही एखादी लावली आहे. दिसतंय वेगळी नाही. कळंब झाड आहे. कळंब झाड. हा. त्याचं काय याच्यात मोठा गल्लत करतात लोक. कदंब आणि कळंब नाही. कळंब. कदंब वेगळा, तो नीव म्हणतो आपण. बरोबर. हा कळंब. कळंब हे काही लोकांचं कुळ आहे. वरुण आहे. याची देवता वरुण आहे आणि नक्षत्र शततारका आहे. बरोबर. ओळखायची पद्धत सांगतो.
हे जे हे बघा दिसलं खडबडीत दिसलं झाड आहे, हो. हत्तीच्या पायासारखं हे दिसतं. हत्तीच्या बाहेर दिसतो. अच्छा, बघा खडबडीत पाय हत्तीचा असतो. अगदी बरोबर, त्यामुळे लांबून मोठं झाड असलं ते ओळखता येत आपल्याला कसलं आहे ते. अगदी बरोबर. खडबडीत बघा होय, म्हणजे प्रत्येक झाडाची रचना आहे ना ती फार वेगळी आहे. आपण खरंच. अभ्यास करीत नाही. खरंच. सालीत फरक असतो. काही खरंच. साली पातळ सुटतात, काही जाड असतात, काही हत्तीचे सुटत पाय नाही. वाटतात आहेत. हा, अगदी बरोबर, हा. अगदी बरोबर. ग्रेट. हे आंबे आहे झाड, आंबा. हे आंब्याचं झाड हे प्रत्येकालाच माहीत असतं, पण आज आपल्याला ते नव्याने जाणून घ्यायचं आहे. आंब्याचा टाळा आपण कोणतंही कार्य आपल्या घरात करतो, कार्यक्रम करतो, त्यावेळी दरवाजावर आंब्याचा टाळा लागतोच. हे शुभ असतं. हा. आंब्याच्या झाडाचं नक्षत्र सर? पूर्व भाद्रपदा अच्छा, पूर्व भाद्रपदा. नक्षत्र. अच्छा आणि अजैक चरण त्याची देवता आहे. अच्छा अजय कचरण आहे ना, अजैक चरण. हे अच्छा देवताची आहे. अच्छा. आणि आंब्याचं जो सगळ्यांना माहिती शिवत आहे, त्या आंब्याच्या टाळी जिकडे लावायची पद्धत आहे. ही झाली कशी, तर मूळ काय त्याची गंमत अशी आहे की धनिष्ठा नक्षत्रावर अच्छा, त्याचं मूळ काढून जर आड्याला बांधलं बरोबर. तर त्या घरामध्ये काही कमी पडत नाही. ओ, मग ते हळूहळू मूळ बंद आलं, मग शेवटी टाळी लावायची पद्धत आली. असं ते ह्याचा भयंकर Great. मिळायचं सगळी झाडं आहेत तिचं काय गुण आहे खरंच त्यांचं. खरंच. ह्या आपल्या गावठी आंब्याचे काही प्रकार आहेत. हो, हो. त्या स्वाद वेगळा आहे. हो, हो. आणि मोठी गोष्ट सांगतो, या गावठी आंब्याच्या सालीचं पाणी हो. माणसांचं प्यालं तर हो. काळवी बरी होते. औ, वा. आणि हे कोणाला घ्यायला हरकत नाही, आंबा माहितीच आहे. कावीळसाठी विषयाचा प्रश्न अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट आहे. ही साल. हा, सालीचं पाणी साल आधी दिवशी काढायची, अंतरसाल अंतरसाल काढायची. पाण्यात अंतरसाल. आणि 1 कप पाण्यात रात्री भिजत घालायची, सकाळी पाणी प्यायचं. 7 दिवसात कावीळ आडवा झालेला मनुष्य सुद्धा उभा होतो. उभा काय Great. इतके कावीळ भिनले असं मनुष्य उभा अगदी अगदी होतो. एवढं आणि हे सांगायला हरकत नाही, कारण हा योग साधा आहे. खरंच हा, विषारी योग नाही. अतिशय सोपा. हा, कारण आंब्याच्या झाडाचा पार्ट अँड पार्ट आपण काहीही खाऊ शकतो, काहीही भीती नाही. त्यामुळे हा उपयोग करून बघायला काहीच हरकत असं नाही. की ह्याच्या पाण्याच्या काढ्यात डायबिटीस करतात. कोवळ्या पाण्याचा काढा घेतला डायबिटीस कमी होतो. अरे वा. ह्या कोवळ्या पाण्याची चीक लावला तर विंचू कमी होतो. बरेच उपयोग त्याचे आहेत ते आपल्याला. ग्रेट. हा कडुलिंब आहे. हा कोकणात कमी असतो. हो. हा, जसा पळस घाटावर गेला म्हणतात तसा कडुलिंब पण घाटावर का रेताड जिकडे पाणी कमी जागेत जगणारी हे आहे. अच्छा आणि जास्त पाणी चालत नाही. अच्छा, पण त्याचा असा अर्थ असा नव्हे की मोठं झाड पाणी चालतं. बरोबर. की बिया जेव्हा रुजतात ना, हा. तेव्हा रुजल्याचं लगेच कुसतात रुजलेल्या अच्छा अच्छा. कोकणात. हो, त्यामुळे ते आपल्याकडे जास्त होत नाही. होत मोठे नाही, करून माडे लावले तर कडुलिंबाची लागवड होऊ शकते. होऊ शकते. हा कडुलिंब कुळाचा नक्षत्र आहे. उत्तरा भाद्रपदा. उत्तरा भाद्रपदा. उत्तरा भाद्रपदा आराध्य वृक्ष आहे हा. याचं नक्षत्र. आणि देवता अहिरबुद्धी. अहिरबुद्ध. अहिरबुद्ध. अहिरबुद्धींची सगळ्यात मोठी गंमत अशी आहे, चाक्षुषोपनिषद जे आहे ना, जे डोळ्यांच्या विकारांसाठी सांगितलं जातं, त्याचे ऋषी अहिरबुद्धनी आहेत. अच्छा, मी हा एक ऍडिशनल रेफरन्स सांगून ठेवतो. दादाचा छान अभ्यास झाला आहे. आणि दुसरी गोष्ट चक्षुष आहे असल्यामुळं ह्याच्यामध्ये एक योग आहे. अच्छा, त्या कडुलिंबाच्या मोठ्या झाडामध्ये आज त्याला भुसका पाडायचा, हा, साली काढून ठेवायच्या. हो. आणि त्यात हळकुंड भरायची, अच्छा सुकी हळकुंड. अच्छा. आणि परत त्याच्यावर त्याचं कव्हर लावून ठेवायचं सालीचं. 21 दिवसानं काढायचं. ते हळकुंड पाण्याने त्या कडुलिंब पाण्यात भिजलेलं असतं आणि ते उगाळून डोळ्याला लावलं तर डोळ्याचा सारा कमी होतो, फुल उधळतं. पण उपयोग करतो, हल्ल्याकडे कोण करीत नाही. डॉक्टर लगेचच डॉक्टर. हे असं त्याचं आहे. खूप छान. पहिली माणसं यासाठीच हवी असतात. इतके छोटे छोटे नुसके चुटके त्यांच्याकडे असतात ना, की मोठ्या मोठ्या जखमा भरल्या जातात, अर्थातच आजाराच्या. चालेल. हा. म्हणून कडुलिंब वर्ष प्रतिपदेला आपल्याकडे खाण्याची जी पद्धत पद्धत आहे आहे, तिच्यासाठी. गुढीपाडव्याला आरोग्य देणारा आहे. आरोग्य देणारा वृक्ष आहे तो. म्हणून वर्षारंभाला त्याला कोळी पालवी येते सुदैवानी. चैत्रामध्ये वसंत ऋतू असतो. हा, आणि पालवीचे चटणी त्याच्यामुळे त्याच्या कोवळ्या पालवीचा उपयोग करून आपण त्याची चटणी करून त्यामध्ये वर्ष प्रतिपदेला गुढीपाडव्याला खाण्याची पद्धत आहे. आणि त्यामुळे आपण अजिबाईने ओवा घालतो, आपले हिंग पूर्वज घालतो. किती ग्रेट होते ना. हा, नंतर ते जिरं घालतो त्यामध्ये. त्यांनी ही अशी पद्धत करून दिली. पण आपण काय करतो, त्या एकाच दिवशी खातो आणि पुढच्या वर्षीपर्यंत गप्प बसतो. विचार करीत नाही. पण त्या महिन्यात त्या हवामानाला ते चांगलं असतं. हो. ते आपण थोडे दिवस तरी कंटिन्यू ठेवलं पाहिजे. खूप छान. आता शेवट खर ही माहिती तू खूप सुंदर सांगितलीस आणि ही माझ्या कायम लक्षात राहील. खूप छान.
हे मोहाचं झाड आहे, हे रेवती नक्षत्राचं झाड आहे. आणि याची पुष्या देवता आहे. पुष्य पुष्या देवता. पुष्या आहे. अच्छा. आणि हे बघा, हे कशासाठी केलेलं आहे, एखाद्या मंत्राला जर पूजा करायची वाटली हो, तर 2 पाठीवर बसतील आणि सागर म्हणजे जशी पाहिजे अशी षोडशोपचार झाडाची पूजा करू शकतो आपली, बरोबर. आपल्या झाडाची. बरोबर. त्याचं मोठं समाधान आहे. त्यासाठी मी त्याचा खटाटोप मोठा चाललाय की एवढं खर्च करून बाजायचं. ते कोणाला वाटलं आपल्या वनस्पतीची पूजा करावी तर ती इथे येऊन करता येणार. व्यवस्था करायची. ही तुम्ही खूप चांगली व्यवस्था करता आहात. मंडळी, तुम्ही ऐकताय ना, ही सगळी नक्षत्राची झाडं आपण आपापल्या घरात नाही लावू शकत, पण इथे हे सर अशीच व्यवस्था करणार आहेत की तुम्हाला इथे येऊन साग्र संगीत पूजा करता येणार आहे. आणि त्यासाठी प्रत्येक झाडाभोवती हे असे मस्त बांधून घेतलं आहे, जेणेकरून तिथे पाट वगैरे ठेवून आपल्याला व्यवस्थित पूजा करता येईल. श्रद्धाळू भाविक लोकांसाठी ही सर्व पर्वणी आहे. मंडळी, सरांनी 27 नक्षत्राच्या झाडांची माहिती व महती सांगितली. त्यांचा किती गाढा अभ्यास आहे यावरूनच आपल्याला समजत असेल. हा असा मध्ये सर्कल मुद्दाम तयार करून ठेवला आहे, जेणेकरून त्यांना पुढे इथे छान बांधकाम करून मस्त बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. इथे बाजूलाच हे कुंभाचं झाड आहे आणि त्यावर गारबीचा वेल चढवला आहे आणि त्यामुळे खूप शांत आणि गारवा असणार आहे या जागेमध्ये. इथे मस्त झोपाळे असणार आहेत. असा खूप सुंदर प्लॅन आहे सरांचा. मंडळी, इथे यज्ञाची सुद्धा सोय करण्यात येणार आहे. काही व्यक्तींना आपल्या नक्षत्राच्या झाडाजवळ काही दिवस राहायची इच्छा असेल तर त्या लोकांची इथे तात्पुरती राहण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात येणार आहे. सरांचा हा लेख चंद्रशेखर, त्याचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झालेला आहे. एक उत्तम ब्राह्मण आहे तो. त्यामुळे येथील पूजेसाठी सर्व माहिती देण्यासाठी तो निश्चितच योग्य आहे. या बागेसाठी त्याचं खूप मोठं योगदान आहे आणि हे तो सर्व आनंदाने आणि भक्तीने सांभाळणार आहे. मला सरांविषयी अतिशय आदर आणि कौतुक वाटलं. या वयातही ते अतिशय उत्तम निगराणी या बागेची करत आहेत. झाडाविषयी प्रत्येक माहितीसाठी त्यांच्या मनात खूप तळमळ आहे. मंडळी, हा सर्व प्रोजेक्ट पूर्ण व्हायला अजून साधारण 4 महिने लागतील. प्रत्येक नक्षत्राच्या झाडाच्या भोवती पार तयार करणे, जेणेकरून पूजेसाठी त्या व्यक्तींना पाट मांडून तिथे बसता येईल, पूजा करता येईल, त्या वृक्षाच्या सहवासात थोडा वेळ घालवता येईल. प्रत्येक वृक्षाचे नाव, त्याच्याबद्दल पूर्ण माहिती असंही प्रत्येक वृक्षाच्या बाजूला लिहिलं जाणार आहे. अशी ही एक तरतूद असणार आहे की फक्त आपण हेडफोन लावले की त्या वृक्षाबद्दल आपल्याला सर्व माहिती ऐकू येईल. अशा अत्याधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेच्या मुलांना, कॉलेजच्या मुलांना, विशेष करून वनस्पतीशास्त्र शिकणाऱ्या मुलांना ही बाग म्हणजे पर्वणी आहे. फक्त पुस्तकामध्ये शिकणं आणि प्रत्यक्ष ते वृक्ष पाहणं, त्यांचा जवळून अभ्यास करणं हे निश्चितच अत्यंत गरजेचं आहे. शाळा कॉलेजेसच्या जर इथे ट्रीप आल्या, मुलांना जर वृक्ष दाखवायचे असतील, विविध प्रकारची झाडं दाखवायची असतील, तर तेही हे कुटुंब आनंदाने दाखवणार आहे. या सरांच्या मिसेस आपल्या पतीच्या आवडीला नेहमीच सहकार्य करतात. मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? तुम्हा सर्वांना या माहितीचा उपयोग झाला ना? हे मला नक्की सांगा. सरांनी फुलवलेल्या या नंदनवनात तुम्ही नक्की या. सर्व वृक्षांबद्दल माहिती घ्या. तुम्हाला हे कुटुंब निश्चितच आनंदाने सर्व माहिती देईल. तुम्ही नक्षत्रांच्या झाडाचा तुमच्या स्वतःसाठी नक्की उपयोग करा. मंडळी, मी हे सर्व गार्डन आणि त्याची माहिती व्यवस्थित अगदी घेऊन मी निघाले आहे. तुमच्यापर्यंत छान पोहोचवण्याचं काम माझं आहे आणि या सगळ्याचा लाभ घेणं तुमच्या हातात आहे, बरोबर? थँक्यू सो मच. नक्षत्र वृक्ष उद्यान, गणपतीपुळे, रत्नागिरी रोड, निवेंडी.